बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। मुसळधार पावसाचा मुंबईच्या लोकल सेवेला मोठा फटका बसला। मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी विस्कळीत झाली होती। आता संध्याकाळीही मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। मुसळधार पाऊस पडत असला तरी वाहतूक सुरळीत आहे। मध्य रेल्वेच्या लोकल 15 ते 20 मिनिटांच उशिरा धावत आहेत। तर मुंबईकरांना या मुसळधार पावसाचा फटका बसला। काही तासात तब्बल 300 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद मुंबईत झाली आणि त्यानंतर अनेक पंपिंग हाऊस आणि त्या सगळ्यावरती ताण आला। परिणामी अनेक भागात पाणी साचलं, रुळांवर पाणी आलं। त्यामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल वाहतूक विस्कळीत झाली। पण दुपारनंतर जेव्हा पावसाचा जोर उसरला तेव्हा हळूहळू मुंबईची ही लाईफलाईन पूर्वपदावर येत गेली। आता ही लाईफलाईन सुरू आहे, पाऊसही सुरू आहे, पण आता या लोकल काहीशा उशिराने धावत आहेत। पण मुंबईतून घराकडे निघालेल्या चाकरमान्यांच्यासाठी ही निश्चितपणे एक दिलासादायक बातमी आहे। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। प्रणाली, मुंबईतली स्थिती नेमकी काय आहे? घराकडे निघालेल्या मुंबईकरांसाठी तुझ्याकडे काय बातमी आहे? तुर्तास तरी मी मुंबईच्या सीएसटी स्थानकावर आहे। गेल्या अर्धा पाऊण तास एक मोठा पाऊस मुंबई शहर परिसरामध्ये पडताना आपल्याला दिसतोय, परंतु सीएसटी स्थानकावर परिस्थिती थोडीशी दिलासादायक आहे। गर्दी आहे, परंतु रोजच्या तुलनेमध्ये ही गर्दी कमी आहे। मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात येत आहे की हार्बर लाईन आणि सेंट्रल लाईन दोन्हीही अगदी व्यवस्थित सुरळीत सुरू आहे। थोडा उशीर होतोय गाड्या यायला, परंतु तरी सुद्धा गाड्यांची फ्रिक्वेन्सी मात्र मेंटेन केली जाते, मिळतायत लोकांना घरी जायला गाड्या। त्यामुळे आपण पाहतोय की सीएसटी स्थानकावर रेग्युलर जशी नियमित गर्दी असते त्यापेक्षा खरं तर थोडीशी कमीच गर्दी आज सीएसटी स्थानकावर आपल्याला बघायला मिळते आणि ही एक थोडीशी दिलासादायक बाब म्हणावी लागेल। चाकरमानी जे संध्याकाळच्या वेळेला आपापल्या घराकडे जायला निघालेत। खरं तर महानगरपालिकेनं आज दिवसभरामध्ये जो पाऊस पडत होता त्या पावसाला पाहून शाळांना सुट्टी दिली होती। सकाळच्या सत्रातल्या शाळांना सुट्टी देण्यात आली होती आणि त्यानंतर दुपारच्या सत्राला सुद्धा सुट्टी देण्यात आलेली होती। त्यामुळे विशेषतः लहान जी मुलं आहेत त्यांचे फारसे हाल झाले नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। हवामान खात्यानं आधीच इशारा दिलेला असल्यामुळं बऱ्यापैकी नागरिक जे आहेत त्यांनी घराच्या बाहेर निघणं टाळलं। आज नागरिकांनी सुद्धा खबरदारी घेतली, प्रशासनानं सुद्धा खबरदारी घेतली आणि महानगरपालिकेचे हजारो कर्मचारी मुंबईकरांच्या सेवेमध्ये या पावसाच्या काळात दाखल होते, हेही नमूद करावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। मुंबईला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। परळ भागात रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि आता पुन्हा एकदा मुंबईत संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे। हवामान खात्यानं दिलेला अंदाज अगदी खरा ठरतोय, कारण हवामान खात्यानं सांगितलं होतं की संध्याकाळच्या सुमारास काही तास पुन्हा मुसळधार पाऊस सुरू होऊ शकतो आणि अगदी तसंच झालंय। मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर आता मुंबईतला सखल भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या परळ भागामध्ये आता पाणी साचायला रस्त्यावरती सुरू झालंय। रस्त्यावरती तळ साचले जणू अशी परिस्थिती आहे आणि याच गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत चाकरमान्यांना मुंबईकरांना घराची वाट धरावी लागते। दादरची दृश्य आहेत बघा, दुसऱ्या बाजूला एका बाजूला परळ मुंबईमधली दृश्य आहे, दुसऱ्या बाजूला दादरमधली दृश्य आहेत। संततधार पाऊस सुरू आहे आणि हवामान खात्यानं अंदाज वर्तवला होता त्यानुसार मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या मुसळधार पावसात मुंबईकरांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी, धोकादायक ठिकाणांपासून दूर जायला हवं आणि सखल भागात जिथं पाणी साचण्याची शक्यता असते, पाणी भरण्याची शक्यता असते, तिथून स्वतःला सुरक्षित स्थळी नेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। हवामान खात्यानं जो अंदाज दिलेला आहे त्यानुसार पुढचे काही तास मुंबईत अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो आणि त्यामुळे या काळात आपण अधिक काळजी घेणं गरजेचं आहे। प्रशासन आपल्या साथीला आहे, मुंबई पोलीस रस्त्यावरती आहेत, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा आज डोळ्यात तेल घालून या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत आणि रेल्वेचे कर्मचारी असतील, सगळे प्रशासकीय अधिकारी असतील, हे सगळेजण सध्या अलर्ट मोडवरती आहेत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, जो अंदाज वर्तवला होता तो खरा ठरतोय, मुंबईत पुन्हा अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, काय स्थिती आहे मुंबईतली आत्ताची?
विलास, आपल्याला माहिती आहे हवामान खात्यानं तब्बल 5 दिवस मुंबईमध्ये पाऊस येणार हा अंदाज वर्तवला होता. आणखी ज्या पद्धतीनं सकाळी पावसाने जोर पकडला होता, दुपारी काही प्रमाणात ओसरला होता, पण संध्याकाळी पुन्हा पावसाने जोर पकडलेला आहे. आपण बघतोय की आता मुंबईच्या अनेक वेगळ्या भागामध्ये दादर टीटीमध्ये पाणी साचलंय. दादर स्टेशनचा प्लॅटफॉर्म क्रमांक 9 आणि 10 या आता पाण्याखाली गेलेला आहे. पाणी या ठिकाणी भरलंय. खरं तर मध्य रेल्वेची वाहतूक संथ गतीनं सुरू झाली होती. ही सुरळीत होण्याच्या वाटेवर असतानाच पुन्हा एकदा पावसानं जोर पकडलाय. मुंबईतल्या अनेक भागामध्ये पाणी साचलंय. आपल्याला माहिती आहे की परळ भागामध्ये जो उंच सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी साचलंय, पण जे विशेष भाग आहे हिंदमाता आणखी त्या ठिकाणी मात्र पाण्याची परिस्थिती जरी बरी असली तरीही दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहे की जरी लोकलमध्ये प्रचंड गर्दी वेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायला सुरुवात झाली असली तरी मुंबईच्या अनेक भागामध्ये ज्या पद्धतीनं पाण्याने पुन्हा जोर पकडलेला आहे, माझगावमध्ये सुरू असलेल्या पावसाच्या जोरदार जलधारा, आणखी आता दादर रेल्वे स्टेशन, ठाणे रेल्वे स्टेशन या वेगवेगळ्या स्टेशनवरची परिस्थिती ही आपल्याला दिसून येते. या ठिकाणी प्लॅटफॉर्म क्रमांक 9 आणि 10 हा पाण्याखाली गेलाय. बघूया पावसाचा जोर जर का कमी झाला नाही तर ही परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते अशी माहिती आपल्याला नक्कीच समजते. प्रशांत, अगदी थोडक्यात रस्त्यावरची स्थिती काय? तुम्ही लोकलची स्थिती सांगितली, रस्त्यावर काय परिस्थिती आहे? काही भागामध्ये जर का आपण रस्त्यात बघितलं तर पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात झाली होती. सकाळी असलेला जोरदार पाऊस, दुपारी झालेला निचरा आणि संध्याकाळी या पावसाने जरी सुरुवात केली असती तरीही काही ठिकाणी मात्र पाणी रस्त्यात साचायला सुरुवात झाली आहे. परळच्या भागामध्ये आपल्याला दिसतंय की पाणी साचलंय, पण अजूनही परिस्थिती बिकट किंवा शोचनीय झाली असं आपल्याला नक्कीच म्हणता येणार नाही. पण जर का पावसाचा जोर कायम राहिला तर येत्या अर्ध्या तासामध्ये मुंबईकरांनी परिस्थिती मात्र खराब होऊ काळजी घेणं गरजेचं आहे. प्रशांत, धन्यवाद.